बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी। आज रविवार बंदा ये बिंदास आहे गोरेगाव आयलवच्या माध्यमातून तुमच्या समोर आलोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अगदी विजन क्लिअर म्हणजे असं म्हणा की राज ठाकरेंचं विजन क्लिअर आहे, परंतु मराठी माणूस हा कन्फ्युजन मध्ये आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच आपलं विजन क्लिअर केलं होतं आणि आता त्यांनी ते प्रखरपणे मांडलंय। ते विजन म्हणजे मराठी शाळा असू दे किंवा इतर शाळांमध्ये मराठी सक्तीची करणं, मराठी पाट्या असू दे, टोल नाक्याचे प्रश्न असू दे, मराठी तरुणांच्या नोकरीचा प्रश्न असू दे, त्यांनी हे सर्व प्रश्न आता चव्हाट्यावर पुन्हा एकदा आणले आणि त्याला प्रमुख कारण आहे लोकसभेच्या निवडणुका। पुढील 3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार उभे करणं म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की एका ठाकरेची मैदानामध्ये एंट्री आणि दुसऱ्या ठाकरेची डोकेदुखी वाढणार। तुम्ही म्हणाल ती कशी, तर त्याला कारण असं आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2019ला लोकसभेला उमेदवार दिले नव्हते, कारण त्यांच्याकडे तसे उमेदवार मजबूत असे उमेदवार नव्हते। आता 2024ला त्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आहे की लोकसभेला मी माझे उमेदवार उभे करणार। आता 48 मतदारसंघ आहे, 48 मतदारसंघात राज ठाकरे यांनी उमेदवार उभं करणं अशक्य आहे, कारण त्यांची जेव्हा चलती होती 2009ला तेव्हा देखील त्यांनी 48 उमेदवार दिले नव्हते। त्यामुळे आता इथे देणार नाही। मग ते उमेदवार कुठे देणार? मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद आणि कोकण, म्हणजे एक 12 ते 13 मतदारसंघामध्ये मनसे अध्यक्ष आपले उमेदवार उतरवू शकतात। आता मजा अशी आहे, मनसे आणि ठाकरे गट या दोघांची भिस्त ही मराठी माणसावर अवलंबून आहे। म्हणजे मराठी मतदार जेवढ्या संख्येने त्यांच्याकडे आकर्षित होणार, जेवढ्या संख्येने मतदार करण्यासाठी उतरणार, या दोघांचं भवितव्य त्याच्यावर जास्तीत जास्त अवलंबून आहे। ठीक आहे, दोघांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलाय। बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं, उद्धव ठाकरे आजही सांगतायत की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, प्रखर हिंदुत्ववादी आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठीकडे येऊन 3-4 वर्षापूर्वी आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवला होता आणि त्यानंतर त्यांनी उत्तर भारतीयांची सर्व एकदा घेतली होती कांदिवलीमध्ये। पण प्रश्न असा येतो की मराठी माणूस हा कोणाच्या बाजूने? आजची स्थिती पाहिली तर मराठी माणूस हा कन्फ्यूज आहे। कन्फ्यूज एवढ्यासाठी आहे की कोणाला मतं द्यायची। मराठी माणसासाठी लढणारा, मराठी माणसासाठी आक्रमक भूमिका घेणारा राज ठाकरे हा आपल्याला जवळचा आहे की हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना आपली सहानुभूती द्यायची आहे? या 2 गोष्टींमध्ये मराठी माणूस अडकलेला आहे आणि नेमकंच गोम अशी आहे की जेव्हा मराठी माणसाचं विभाजन होतं तेव्हा त्याचा फटका हा नेहमीच ठाकरे गटाला बसतोय। आता जर 12 ते 13 उमेदवार 2024च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी उतरवले तर त्याचा फटका कोणाला बसणार? तर तो साहजिकच महाविकास आघाडीला अर्थात ठाकरे गटाला बसणार, कारण मराठी मतं राज ठाकरे यांना मराठी मतही सर्वाधिक पडतात। यापूर्वीचा इतिहास पाहिला तर मुंबईत जेव्हा मनसेने लोकसभेचे उमेदवार दिले तेव्हा त्यांना 75,000 पासून 1.5 लाखापर्यंतची मतं मिळाली। आज जर एखाद्या लोकसभेच्या मतदारसंघात विजयी व्हायचं असेल तर किमान 4 लाख मतं तरी हवी असतात, 4 ते 5 लाख मतं हवीच असतात। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला जी 1.5, 1.25 लाख, 1.25 लाख मतं पडतात त्यांनी विजय तर मिळणार नाही। मग त्यांनी काय होणार? तर साहजिकच ती मराठी मतं असल्याने त्याचा फटका हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार। इतर पक्षांची मतं बघा, उत्तर भारतीय एकत्र आहेत, मोदी आल्यापासून गुजराती, मारवाडी, जैन मतं एकत्र आहेत, मुस्लिम मतं एक गट्ट आहेत,
परंतु मराठी मतांचं तसं नाही. मराठी मतं विभागली गेली आहेत. मराठी माणसं एकतर कमी मतदानाला उतरतात, म्हणजे जर 100% मतदार असतील तर 40, 42, 43, 45% मुंबई ठाण्यासारख्या शहरात उतरतात. त्याच्यातही शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांच्याकडे मराठी मनं झोपलेली असतात सगळी. आता त्यामध्ये वाढ झाली आहे अजित पवार गटाची, त्याच्यामध्ये वाढ झाली आहे शिंदे गटाची. त्यामुळे आता मराठी माणूस हा कन्फ्यूज आहे की कुठे जायचं. ठीक आहे, राज ठाकरे यांचं जे विजन आहे ते चांगलं आहे, परंतु थोडासा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणा, पदाधिकारी म्हणा, हे त्यांचं विजन मतदारांपर्यंत घेऊन जाण्यात अपयशी ठरले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दुसरी गोष्ट, राज ठाकरेंनी दिलेली मुभा मोकळी, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मुभा दिली, मोकळीक दिली, त्याचा गैरफायदा अनेक पदाधिकाऱ्यांनी उचलला. आज अनेक मतदारसंघ आहेत, खास करून मुंबईतले 36 मतदारसंघ आहेत विधानसभेचे, 6 लोकसभेचे. तिथे जर तुम्ही जाल तर लक्षात येईल की पदाधिकारी हा स्वतःसाठी खेळत असतो, आपलं राजकारण हा स्वतःपुरतं मर्यादित ठेवतो. त्यामुळे असं होतं की लोकांपर्यंत सहजासहजी कार्यकर्ते पोहोचू शकत नाही. राज ठाकरेंचं विजन काय आहे, राज ठाकरेंचं म्हणणं काय आहे, राज ठाकरेंची भूमिका काय आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे, हे मराठी माणसापर्यंत पोहोचविण्यात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमी पडत आहेत, हे असं चित्र आहे. राज ठाकरेंची सभा किती गर्दी होते, कमीत कमी 2 आणि 3 कोटी लोक टीव्हीवर बघत असतात, लाखोच्या संख्येने लोक त्या सभास्थळी जात असतात, पण त्याचं रूपांतर मतामध्ये होत नाही. आणि हीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोकडी बाजू आहे. पण एवढं जरी असलं तरी राज ठाकरे जर मैदानात उतरणार असतील या लोकसभेमध्ये तर त्याचा फटका हा निश्चितपणे उद्धव ठाकरेंना बसणार आहे. कारण जी 1.25 लाख मतं आहेत ती मतं ही शिवसेनेची आहे, सगळी म्हणणार नाही, पण तुम्ही असं धरा की 50% मतं जरी शिवसेनेची डलवेले मराठी माणसाची, तर त्याचा फटका हा शिवसेनेला बसणार, फायदा महायुतीला होणार, हे तसं निश्चित आहे. त्यामुळे राज ठाकरेंची एंट्री, मी एंट्री एवढ्यासाठी म्हणतोय कारण त्याने 2014-19ला गॅप घेतला होता, कारण त्यांच्याकडे लोकसभेचे उमेदवार नाही. आज देखील ती स्थिती आहे. किती सांगितलं तरी 1-2 मतदारसंघ सोडले लोकसभेचे तर मनसेकडे मजबूत असा दावेदार नाही. त्यामुळे मनसे मतं खाणार 1,75,000, 1.25 लाख, 1.5 लाख, आणि साहजिकच त्याचा फटका हा महाविकास आघाडीला, पर्यायाने उद्धव ठाकरे यांना बसणार आणि फायदा हा महायुतीचा होणार. त्यामुळे राज ठाकरेंची एंट्री या लोकसभेमध्ये निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. आता येऊया आपण दुसऱ्या टप्प्याकडे. दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा. पत्रकार असल्याने साहजिकच मुंबईतील म्हणा, ठाण्यातील म्हणा, पत्रकारांशी नेहमी संबंध असतो. त्यावेळी पत्रकार बोलता बोलता जेव्हा राजकारणावर बोलतात तेव्हा असं विचारतात की गोरेगावमध्ये ठाकरे गटाची आज स्थिती काय आहे. म्हणजे ठाकरे गट आजही मजबूत आहे, कारण ठाकरे गट मजबूत आहे हे त्यांचं विचारणं एवढ्यासाठी कारण गोरेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला जो 2014ला ढासळला. ढासळण्यामागचं कारण काय होतं तर त्याला 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे मोदींची लहर आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेमधील अंतर्गत संघर्ष म्हणा किंवा शिवसेनेने हलक्यामध्ये घेतलं. हलक्यामध्ये एवढ्यासाठी की नाही आपले मतदार आहेत, गुजराती आहे ना आपले, झोपडपट्टीवाले आहेत ना आपले, या ज्या गलतफहमीमध्ये हे लोक राहिले त्याचा 2014ला फटका बसला. कारण 5,000 मतांनी त्यावेळी सुभाष देसाई पराभूत झाले. 2019ला एकत्र लढले. शिवसेनेची जी काही मतं आहेत ती मनसेकडे गेली. आता आहे 2024, त्यात शिवसेना फुटलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदेबरोबर एक गट बाहेर पडला आहे व त्याचा फटका गोरेगावामध्ये ठाकरे गटाला किती बसेल. मग ते आगामी येणाऱ्या पालिका निवडणुका असू दे, विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, पत्रकार विचारतात. मी त्यांना उत्तर असं देतो की सध्या गोरेगावामध्ये ठाकरे गट अर्थात उद्धव ठाकरे गटाची जी शिवसेना आहे त्या पक्षाची स्थिती चांगली आहे. त्याला कारण असं आहे की आजही गोरेगावामध्ये बेडकं कमी आहेत. तर तुम्ही म्हणाल बेडकं म्हणजे काय, तर बेडूक या डबक्यातून त्या डबक्यात, त्या डबक्यातून या डबक्यात जात असतो. जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा असं वाटलं होतं की शिंदे गटात बरेच नाराज लोक निघून जातील आणि त्याचा फटका गोरेगावात बसेल, पण तसा काही बसला नाही. एक 2-3% लोक इकडे तिकडे शिवसेनेची झाली त्यांची अशी काही नावं मोठी नाहीयेत की ज्यांच्या जाण्याने 5-10 हजार मतांचा फरक पडेल. त्यामुळे जी मतं आहेत गोरेगावात शिवसेनेची, ठाकरे गटाची, बाळासाहेबांना मानणारा गट, उद्धव ठाकरे यांना मानणारा गट, शिवसेनेवर प्रेम करणारा गट, हे जे लोक आहेत
ती आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. गोरेगाव पश्चिमेकडे बघाल तर ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी बाजू सांभाळून ठेवलेली आहे. गोरेगाव पूर्वेकडे जाल तर सुनील प्रभू यांनी बाजू सांभाळून ठेवली आहे. आता मजा अशी आहे की जोपर्यंत ही बेडकं उड्या मारणार नाही तोपर्यंत ठाकरे गटाला गोरेगावात फारसा फटका बसणार नाही. कारण गोरेगावात आजही ठाकरे गटाची स्थिती मजबूत आहे. पदाधिकारी असू दे, ज्येष्ठ माजी पदाधिकारी असू दे, माजी नगरसेवक असू दे, ही सर्व मंडळी आजही ठाकरे गटात उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभी आहेत. त्यांच्यामध्ये अंतर्गत कुरबुरी आहे, त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्षही आहे. एकमेकाला ते पाण्यातही पाहतात, एकमेकांच्या विरोधात छुपा प्रचारही करतात. पण जेव्हा पक्षाची बाजू असते तेव्हा हे सर्व एकत्र आलेले दिसतात. किमान वर तरी तरंगताना ते एकत्र दिसतात. आणि हीच शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजू आहे. उद्या निकाल काय लागेल त्यावर बरंच काही अवलंबून आहे. मी असं म्हणणार नाही की बेडकं नाहीये. आजही ठाकरे गटात काही बेडकं पूर्व आणि पश्चिमेकडे आहेत की जी कुंपणावर बसली आहे, डबक्याच्या कुंपणावर येऊन बसली आहे. की ज्या दिवशी निकाल हा पूर्णपणे शिंदेच्या बाजूने लागेल तेव्हा काही लोक यातून निघून जातील, या डबक्यातून त्या डबक्यात उडी निश्चितपणे मारतील. पण आजची जर स्थिती गोरेगावात विचाराल तर आजही गोरेगावामध्ये ठाकरे गट म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही मजबूत आहे. संघर्ष मतभेद सर्वच पक्षात आहे, या पक्षातही आहे. परंतु तरी देखील या पक्षाची जमेची बाजू म्हणजे इथे बेडकं कमी आहेत. बेडकं कमी असल्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता कमी आहे. लहान सहान बेडकं आहेत, येतील जातील उड्या मारतील, त्याला फरक पडणार नाही. कारण त्यांची उडी किती मोठी आहे त्यावर बरंच काही अवलंबून आहे. बेडूक किती मोठा आहे, तो किती मोठी उडी मारू शकतो. याचा अर्थ की जाणारी व्यक्ती किती मतदार किती कार्यकर्ते घेऊन जाणार यावर इकडचं सर्व समीकरण अवलंबून आहे. पण सध्या तसं दिसत नाही. पूर्वीही गोरेगावामध्ये शिवसेना ठाकरेंची होती, आजही गोरेगावात शिवसेना ठाकरेंची आहे. आणि जर यांच्यातील संघर्ष मतभेद हे जर मिटले तर निश्चितपणे उद्याही गोरेगावात शिवसेना ही ठाकरेंचीच राहणार. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी एखादा नवा विषय घेऊन, गोरेगावाचा एखादा नवा टप्पा घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.